हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझं नाव सानिका. तर मी आणि माझी फॅमिली आम्ही चाललो आहे जेजुरीला. आता मध्ये आम्ही थांबलो रस्त्यात, म्हणजे बदलापूरच्या पुढे आलो आहे म्हणून थोडंसं थांबलो रस्त्यात. मी, माझा भाऊ, माझी मम्मी, आम्ही सगळेजण चाललो आहे मस्तपैकी जेजुरीला. ते पण बाईकवरनं चाललो आहे. आता बघूया पुढे किती वाजतात जायला आम्हाला. मी इथे नाश्ता करायला थांबलोय. मम्मी बघितलं एक थंड पाण्याची बॉटल. आता खाऊन झालेलं आहे. आता मी निघालो इथनं. आम्ही आता खंडाळा घाटामध्ये पोहोचलो आहोत. खूप थंडी वाजते, भारी वाटते. आम्ही आता पोहोचलो जेजुरीला. आता आम्ही जेवायला इथे थांबलो आहे हॉटेलवर. पहिले जेवण वगैरे करू, मग जाऊ. आता 10-15 मिनटावरच येत नाही जेजुरी. खूप उशीर झाला. तुम्ही पण यायचं जेवायला. मस्त गरम गरम. आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे. खूप गर्दी होती, म्हणजे पब्लिक शनिवार रविवार गेली होती. आज सुट्टी होती त्याच्यामुळे पब्लिक भरपूर होती. जेजुरीला रूम वगैरे बघितलाय. आता आम्ही रूममध्ये चाललोय. गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही जेजुरीत आहोत. मस्त फ्रेश वगैरे होऊन तयार वगैरे करून आम्ही आता दर्शनाला निघालोय. बघू शकता मस्त आम्ही येल्लो घातलंय. तर आम्ही निघालोय मस्तपैकी. बघू शकता माझी मम्मी पण तयार झाली. आम्ही आता इथे चहा प्यायला थांबलो. चहा वगैरे पिऊ आणि मग दर्शनाला जाऊ. गरम चहा. ₹20 सारे खंड फुलं नाही घेतली पाहिजे ना. फुलं ₹10 येत आहे. ₹10.
अर्ध्यावर पोहोचलोय. खूप दम लागला. एकदम भारी वाटतंय. मेंटल आणि करू लोक पण आम्ही आता चाललो दर्शन आला. लाईन तिथे खूप गर्दी आहे. यावर्षी माझा भाऊ जोडीने येणार आहे जेजुरीला, अशी प्रार्थना करतोय तो की पुढच्या वर्षी जोडीने येऊ. यावर्षी एकटा आलाय. मस्तपैकी आता दर्शन झालं. खूप मस्त दर्शन झालं. आम्ही आता जुन्या जेजुरीला जाणार आहोत. तुम्ही याच दिवशी पुढच्या वर्षी भेटा. यांचं बघा काय चाललंय. भंडारा गोळा करतायत हे लोक. किती भारी वातावरण आहे. अलाव बघा मिनीच बांधलाय. ते चाललोय जुन्या जेजुरीला. पटापट पटापट जातो. लांब आहे तिथं जायचं त्या टोकावर आम्हाला. आम्ही चाललोय. हा काय करतोय स्टोऱ्या ठेवतोय. काम आहे. इम्पॉर्टंट पॉइंट. हो तेवढंच कर. हवा सुटली गार येते. बरं वाटतंय मस्त पैकी छान. आमच्या ग्रुपची सलीला जायाचं, सलीला जायाचं. काकडी घेतली खायला मस्तपैकी. काकडी खाऊ. ते थंड वाटते इथं. बघितली ती कशी चढते बघ दादा. अय दादा बघितलं कशी चढते. पायऱ्या बरोबर नाहीत ना अजून. चढलो असेल 9,000 पायऱ्या. अजून चढायचंय बाबा. अजून बघ तिथं जायचंय. मग ते काय आलो वाटतं. मग बरं झालं जवळ आलं. थांब ना. आम्ही लिंबू पाणी प्यायला थांबलो इथे. असं लिंबू पाणी पिऊ. पावसाचं वातावरण झालंय इथे. पाऊस पडणार आहे वाटतं. लिंबू सरबत पिया आणि पटापटा चला. सलीला जायचं जायचं सलीला. सलीला जायचं जायचं सलीला. खूप भारी वाटतंय. खूप झेंडा. तो झेंडा तिथं जायचं आपल्याला. आणि त्या कमानीमध्ये मी मागच्या टायमाला फोटो काढला होता. आपण चुकीच्या रस्त्याने आलो. नाही बरोबर आपण चाललो.
हा असाच होता. आणि पुढे नाही का ते घर बनवायला दगडावर दगड ठेवायची, हे बघ ते पण होतं. दंपल्ली लागतोय रे, मला दे ना शेंगदाणे. पाऊस पडेल वाटतं ना, हे बघ पडतोय. पडलं का पाणी? शेंगदाणे. तर आम्ही पोहोचलो आता मंदिरात. थोडा वेळच लागणार अजून. खूप खूप दम लागला. खूप वरती चढायचं होतं. खूप वरनं परत इथपासून चढत चढत वरती आलो. रेंज पण नाही जास्त वरती. मी आता इथे नाश्ता करायला थांबलो. आता मस्त आमचं दर्शन वगैरे सगळीकडचं झालंय. आता मी इथे नाश्ता करून निघू. काय सांगू? मिसळ पाव आहे. आम्ही मागवले मिसळ पाव. तुम्ही पण या मिसळ खायला. छान आहे मिसळ. मध्ये मध्ये काहीतरी असतं. अजून आम्हाला आता खाली उतरायचं. इसको येते गजा गजुरी. खूप दया वाटते मला. तसं सामान वगैरे. आम्ही आता घरी जायला निघालो. मध्ये नाश्ता करायला थांबलं. वडापाव घेतला. अर्धा पोहोचलो आता लोणावळ्याला पोहोचू. मस्त नाश्ता करू आणि मग निघू. तर आम्ही आता इथे जेवायला थांबलो. फेमस ढाबा इथं काळूबाळूचा, तिथं आम्ही जेवायला थांबलो. तर मस्त जेवण वगैरे करू आणि निघू. आता जास्त टाईम नाही, अर्धा तासात पोचून जाऊ आम्ही घरी. बघू काय करी मसाला.